नमस्कार. मी संदीप शिवाजीराव जगदाळे. सगळ्यात आधी तर मी आभारी आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई, तसेच विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर यांचा. तसेच मी आभारी आहे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, डॉक्टर बाळासाहेब दास, डॉक्टर नेताजी कोकाटे व प्राध्यापक संजय साठे यांचा. मित्रांनो, आज या व्याख्यानमालेमध्ये मी कवितेची भाषा या विषयावर आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. सगळ्यात आधी तर मला या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की आज या विषयावर जरी मी बोलणार असलो तरी कविता लिहिण्याचा माझा एकूण अनुभव पाहता किंवा मी जे काय थोडंफार वाचले ते पाहता या विषयावरती बोलणं हे माझ्यासाठी थोडंसं धाडसच आहे. त्या मानाने एकूण वाचल्या लिहिण्याचा माझा जो अनुभव आहे तो फार लहान आहे, फार कमी आहे. त्याला अशा काही मर्यादा आहेत. मागच्या 10-12 वर्षात जे काय मी थोड्याफार किरकोळ कविता लिहिल्या आणि मराठीसह आणखी थोड्याफार काही भाषांमधले ज्या काही कविता वाचल्या, तर त्यामधून कवितेच्या संदर्भाने किंवा कवितेच्या भाषेच्या संदर्भाने जो काय विचार मी करत आलोय, तर त्या विचारावर अवलंबून राहून या ठिकाणी मी आज या विषयाच्या संदर्भात आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण आपल्यापैकी प्रत्येकजण हा एका विशिष्ट समाजामध्ये वावरत असतो. आपण समाजाचा घटक असतो आणि समाज ही अशी एक संस्था आहे की तिच्या अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या बळावर तिचा विकास होत असतो. तिचा विकास करणाऱ्या अंतर्गत अशा वेगवेगळ्या संस्था असतात ज्या समाजाला टिकवून ठेवतात. तर त्यामधलीच सगळ्यात महत्त्वाची आणि आपण म्हणूया की स्वायत्त अशी संस्था आहे भाषा. भाषा जी आहे, समाजाची भाषा जी आहे, ती समाजाच्या विकासामध्ये एक अतिशय महत्त्वाचं असं योगदान देत असते. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे ती एक स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त ती अशा अर्थाने की भाषेची जडणघडण जी आहे, भाषा तयार होणं जे आहे किंवा भाषेमध्ये होणारे जे बदल जे आहेत ते स्वायत्तपणे त्याच्या अंतर्गत होत असतात आणि ती एक मोठी प्रक्रिया आहे. म्हणजे कोणतीही भाषा ही रात्रीतून घडत नाही किंवा कोणतीही भाषा ही रात्रीतून बदलत नाही, तर ती भाषा घडण्याचं की ती भाषा बदलण्याची अशी एक मोठी प्रक्रिया निरंतर चालू असते आणि ती स्वायत्तपणे चालू असते. आपण अतिशय ढोबळ मानाने म्हणतो की आपले विचार एकमेकांना सांगण्याचं माध्यम म्हणजे भाषा असते. त्याच्या माध्यमातून आपण संवाद साधतो. आपल्या सर्वांमधलं जे एक सहजीवन आहे किंवा आपलं माणसामधलं जे एक सहकार्य आहे, तर हे जे सगळं आहे तर हे कशावर टिकून असतं, तर भाषा या एकमेव साधनावर हे सगळं टिकून असतं. आणि मी कधी कधी विचार करतो की माणसाने जे काय शोध लावले, म्हणजे ज्यावेळेस तो कुटुंब व्यवस्थेत आला, कुटुंब व्यवस्थेतून जेव्हा त्यांनी समाज निर्माण केला, तेव्हा माणसाने त्याच्या गरजेपोटी, त्याच्या संवादाच्या गरजेपोटी, त्याच्या अभिव्यक्तीच्या गरजेपोटी ज्या ज्या गोष्टींचा शोध लावला, त्याच्यामधली भाषा ही गोष्ट अशी आहे की आपण या गोष्टीकडं आश्चर्यकारकरित्या पाहावं की भाषांचा शोध लागणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये वेगवेगळ्या भाषा तयार होणं. म्हणजे तुमच्या माझ्या आजूबाजूलाच जर आपण पाहिलं तर ज्या भागामध्ये आपण वावरतोय तिथं विशिष्ट प्रकारची आपली मुख्य भाषा मराठी तर आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अनेक बोली आपल्या आजूबाजूला दिसतात. तर यांचं घडणं आणि ह्या भाषा टिकून राहणं, सतत त्या आपल्या आजूबाजूला बोलल्या जाणं, हे अतिशय आनंदाचं आणि त्याच्या सोबतच आपल्याला आश्चर्यचकित करून टाकणारी ही अशी एक गोष्ट आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की भाषेमध्ये एक अंतर्गत परिवर्तनशीलता आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की भाषा जी आहे तर ती सतत स्वतःला बदलत असते, ती परिवर्तनशील असते. ती आणि किंबहुना ज्या भाषा परिवर्तनशील आहेत त्या टिकून आहेत. ज्या भाषा ज्यांनी परिवर्तन नाकारलं किंवा ज्या भाषांमध्ये एक स्थितिशीलता आली त्या भाषा संपलेल्या आपण पाहिलं. तर भाषेमध्ये जे बदल होतात तर ते बदल जे आहेत ते खास करून समाजाच्या म्हणून ज्या काय गरजा असतात त्यानुसार ते बदलत जातात. जसं आपण पाहावं की आणि भाषेच्या बदलाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा मला असं वाटतं की ती एकतर्फी नाही आहे.
ती जी आहे ती परस्पर देवाणघेवाणीतून होणारी ती सगळी प्रक्रिया आहे. जसजसा आपला समाज बदलत गेला, म्हणजे ढोबळमानाने माणसाचा म्हणून जो एक आपण इतिहास अभ्यासलेला असतो त्याच्यामध्ये जशा जशा घडामोडी घडत गेल्या, जसा जसा काळ बदलत गेला, त्यानुसार भाषा सुद्धा बदलत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आता याच्यात मी फार खोलात जाणार नाही, आपल्याला पुन्हा मूळ विषयाकडे यायचं. तर मला म्हणायचं काय की समाजाची जडणघडण ज्या पद्धतीनं होते, समाज ज्या पद्धतीनं तयार होतो, नष्ट होतो, समाज ज्या पद्धतीनं विकासाच्या उंचीवर जातो, समाज ज्या पद्धतीनं रासशीलतेकडे जातो, तर या सगळ्याचा परिणाम जो असतो, तर त्या सगळ्याचा परिणाम त्या त्या काळातल्या भाषेच्या जडणघडणीवरती होत असतो. म्हणजे आपण जर एक आपला मध्ययुगीन काळापासूनचा आजपर्यंतचा एक मराठी भाषिक समाज म्हणून जर आपला सगळा प्रवास पाहिला, तर ह्या प्रवासात सुद्धा आपण सर्वांनी ते अभ्यासलेलं आहे की भाषेचे जे काय बदल होत गेलेले आहेत. किंबहुना तुम्ही मी जे मागच्या 5-25 वर्षापासून जागतिकीकरण अनुभवतोय आणि ह्या जागतिकीकरणाच्या सगळ्या धबाडक्यामध्ये आपण जगतोय, तर हे सगळं होत असताना जागतिकीकरणाने जे साधनं, ज्या वस्तू, जागतिकीकरणाने ज्या सुखसुविधा, जे फायदे, जे तोटे आपल्यापर्यंत आणले माणूस म्हणून, तर त्याचा एक परिणाम तुमच्या माझ्या भाषिक अवकाशावर झालेला आहे. म्हणजे आपल्या भाषेत सुद्धा त्यानुसार बदल झालेला आहे. असे काही सहज शब्द असे रुळून गेलेले आहेत की ते 5-25 वर्षात शब्द ते आपल्या भाषेमध्ये आले, त्यापूर्वी नव्हते. याचा अर्थ काय की भाषेत परिवर्तन झालंय आणि हे आजच होत आहे असं नाही, तर ते याच्या सुद्धा आधी सुद्धा झालेलं आहे. आणि हे एकूणच जगामध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्या सगळ्या भाषांमध्ये आपल्याला ते होताना दिसतं. तर आपण जगाचा एकूण जर विचार केला, जे जग म्हणजे आपल्यासमोर आपण जे इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे किंवा जे आहे, तर त्याच्यावर आपल्याला एक दिसतं की भाषा हे एक वर्चस्वाचं साधन सुद्धा राहिलेलं आहे. जसं आपण स्वतःच आपल्याकडं भाषिक पातळीवरती समतांनी फार मोठा विद्रोह जो 12व्या शतकामध्ये केला, त्यानंतर एक मोठी संत परंपरा आली, त्याच्यावर ते आपल्याला पुढे बोलायचं. तर ते सांस्कृतिक पातळीवरचं ते एक संस्कृत भाषेचं, एक सांस्कृतिक धार्मिक पातळीवरचं सांस्कृतिक भाषेचं, संस्कृत भाषेचं आपण वर्चस्व अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर राजकीय पातळीवरती म्हणजे खास करून ज्यावेळेस आपल्याकडे इंग्रजांचं आगमन झालं किंवा जगभर वसाहतवादाला जेव्हा सुरुवात झाली, तर त्या काळामध्ये आपण राजकीय पातळीवरती भाषेचं वर्चस्व अनुभवलेलं आहे, इंग्रजी भाषेचं खास करून, ज्याच्यात आपण आज सुद्धा आपण वावरतो त्या सगळ्या या चक्रामध्ये. तर मला म्हणायचं काय, आणि त्याच्यात आपल्या एक म्हणजे भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य पहा की आपला जो भाषेचं संक्रमण आहे, तर ते म्हणजे एक आपण सुरुवात जेव्हा केली की एक संस्कृत भाषेच्या संदर्भात जे आपण म्हणतो की विशिष्ट वर्गाची वर्चस्व असणारी ती भाषा होती, विशिष्ट वर्गालाच शिकण्याचा हक्क असणारी एक भाषा होती, तिथून आपण आपल्या मूळ भाषेकडे आलो. त्याच्यानंतर मध्ययुगात जशा राजसत्ता बदलत गेल्या, म्हणजे खास करून मोगलांच्या काळामध्ये शासकीय भाषा फारसी झाली आपल्याकडं. फारसीचं एक शासकीय पातळीवरती बऱ्यापैकी वर्चस्व आपण अनुभवलं. त्याच्यानंतर जगभर जेव्हा म्हणजे आधुनिक क्रांती झाली, आणि आधुनिक क्रांती झाल्यानंतर जेव्हा आधुनिक क्रांतीचे ते जे काय उत्पादन होते, त्या उत्पादनाला बाजारपेठा असाव्यात, तर त्याच्या मागणीतून जगभर जे एक वसाहतवादाला सुरुवात झाली, तर त्या वसाहतवादाच्या माध्यमातून वेगवेगळ्या युरोपातल्या राजसत्ता इतर देशांना गुलामच करत नाही गेल्या, तर भाषिक पातळीवरतीही स्वतःचं वर्चस्व कसं गाजवता येईल याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यामुळं सरासरी 200 ते 250 वर्ष आपण इंग्रजांच्या अधिसत्तेखाली होतो, आणि एकूणच इंग्रजीचं सुद्धा वर्चस्व आपण ह्या सगळ्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. आता हे सगळं होत असताना एक मोठी गोष्ट मला ही वाटते की हे सगळं अवतीभोवती होतंय. संस्कृतचं वर्चस्वाचा एक काळ होता, नंतर शासकीय पातळीवरती म्हणजे राजव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषेचा वर्चस्वाचा एक काळ होता, आणि मागच्या 200-250 वर्षापासून आपण इंग्रजीच्या वर्चस्वाचा एक काळ पाहतोय. आता ह्या सगळ्या काळामध्ये सुद्धा जो एक तुमच्या माझ्यासारखा जनसामान्य माणूस आहे, त्यांनी स्वतःचीच जी भाषा आहे मातृभाषा, तर ही मातृभाषा अतिशय
अतिशय नेटाने टिकवून ठेवलेली आहे. आणि भारताच्या बाबतीत खास करून मला भारताच्या बाबतीत ही फार मोठी गोष्ट वाटते की जगभर आपण इतर ठिकाणी जर भाषांच्या संदर्भाने झालेले लढे पाहिले तर बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट झाली की इंग्रजीच्या आक्रमणामुळे तिथलच्या मूळ भाषा संपण्याची वेळ आली आणि प्रसंगी तिथं मोठे लढे उभे राहिले. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आयर्लंडमध्ये झालेलं दिसून येतं. आयर्लंडमध्ये आपल्याला माहिती आहे की आयर्लंडची जी मूळ भाषा होती गॅलिक, तर हे गॅलिकच्या बाबतीत असं झालं की इंग्रजीचं वर्चस्व इतकं वाढलं आणि दररोजच्या माणसांच्या व्यवहाराची संवादाची भाषा सुद्धा इंग्रजी बनली. आणि अशा काळामध्ये गोष्ट अशी झाली की एखाद्या कुटुंबातले आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांनाच गॅलिक बोलता येते आणि नंतरच्या पिढ्यांना बोलताच येत नाही. त्या नंतरच्या पिढ्यांना वाटायला लागलं की मुळात इंग्रजीच आपली मातृभाषा आहे. इतकं तो आयर्लंडमधला जो गॅलिक बोलणारा समाज होता तो सगळा स्वतःची भाषा विसरत चालला. तर आयर्लंडमध्ये एक अतिशय मोठा लढा याच्या बाबतीत उभा राहिला आणि त्या लढ्यातूनच नंतर मग त्यांनी स्वतःच्या भाषेच्या विषयीची अस्मिता निर्माण केली, गॅलिक भाषेच्या विषयीची जागृती निर्माण केली आणि मग नंतर पुन्हा ती गॅलिक भाषेचं तिथं आपण म्हणूया की पुनरुज्जीवन त्या लोकांनी तिथं केलं. एकूण काय की मोठ्या प्रमाणात जे एक भाषिक वर्चस्व आहे तर ते त्या वर्चस्वामध्ये सुद्धा माणसाने स्वतःची मातृभाषा टिकवून ठेवण्याचा अतोनात प्रयत्न केलेला आहे. एक विशिष्ट समूह होता की त्याने स्वतःच्या मातृभाषे टिकवण्यासाठी त्या काळात लढा उभा केला, धडपड केली. आणि मी आता म्हटलो की भारताच्या बाबतीत मला फार म्हणजे हे वाटतं की इतके सगळे वेगवेगळे भाषिक प्रदेश आपल्याकडं आहेत, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या वर्चस्ववादी भाषांच्या वर्चस्वाखालून आपण गेलो तरी सुद्धा आपल्या मनातली भाषा ही कायम आपली मातृभाषाच राहिलेली आहे. आणि आपण जर ह्या सगळ्या काळामधलं साहित्य पाहिलं म्हणजे ती पण फार मोठी गोष्ट आहे की भारतामध्ये जे अतिशय अस्सल आणि चांगलं साहित्य लिहिलं गेलं मागच्या हजारभर वर्षात तर ते त्या ठिकाणच्या मातृभाषांमध्येच ते साहित्य लिहिलं गेलेलं आहे. तर मला ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाची वाटते की आपण आपल्या मातृभाषेला चिटकून असतो आणि लिहिण्याची भाषा म्हणून सुद्धा आपली मातृभाषा अतिशय नेटाने आपण आपल्या 800,000 वर्षाच्या इतिहासामध्ये टिकवून ठेवलेली आहे. जेव्हा की जगभरातल्या भाषा इंग्रजीच्या वर्चस्वाखाली संपत येत आहेत किंवा जगभरातल्या भाषा ह्या फक्त बोलण्यापुरत्या शिल्लक राहिलेल्या आहेत. काही काही ठिकाणी तर खास करून युरोपामध्ये तर इतकं सपाटीकरण झालेलं आहे की सरसगट देशचे देश इंग्रजी बोलायला लागले, ज्यांची मूळ भाषा हे नव्हत्या. अशा काळात आपण आपल्या भाषा टिकवून ठेवल्यात ही अतिशय आश्चर्याची आणि आनंदाची अशी गोष्ट आहे. तर एकूण मला वाटतं की कोणत्याही समाजामध्ये एकूण भाषेची जी काय रचना असते किंवा भाषेचं जे काय स्थान असतं ते अशा प्रकारचं असतं. आता भाषा जी आपण वापरतो त्याच्यामध्ये मला एक आणखी म्हणायचं आहे की प्रत्येक भाषेच्या वापराची म्हणून एक भाषा व्यवस्था स्वतंत्र पातळीवर असते. भाषा कशी वापरावी, तिचे संकेत काय असावेत, त्याच्यानंतर भाषेचा म्हणून ज्याला आपण म्हणतो की लहेजा असा जो एक मला वाटतं उर्दू शब्द आहे तो काय असावा, कुठं प्रमाण भाषा वापरण्यात येते काय किंवा आणखी जे काय आहे अशी एक म्हणून भाषेची व्यवस्था असते. आणि ह्या ज्या भाषा व्यवस्था आहेत त्या अनेक स्तरावरती समाजामध्ये अस्तित्वात असतात. तर अशा वेळेस साहित्याची म्हणून किंवा ज्याला लेखनाची म्हणून एक भाषा व्यवस्था असते आणि अशीच भाषा व्यवस्था जी असते ती कवितेची असते. तर ह्या भाषा व्यवस्थेच्या संदर्भात आज आपल्याला इथं संवाद साधायचा आहे, बोलायचं आहे. परंतु एकूणच भाषा समाजावर कसा परिणाम करते किंवा भाषेचा मागचा पुढचा काळ कसा राहिलेला आहे ते थोडंसं लक्षात यावं म्हणून मी या संदर्भाने इथं बोललेलो आहे. त्या मला ते पुढं म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं हे आपल्या लक्षात येईल. तर सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आज आपण भाषेचा वापर किंबहुना साहित्यात कवितेचा भाषेचा वापर हा जो विचार करतो हा आपण फक्त लेखनाच्या पातळीवर करतो. मला वाटतं की म्हणजे ज्यावेळेस कवितेची भाषा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या समोर जी कवितेची भाषा येते ती फक्त आपण लिखित स्वरूपात पुस्तकांमध्ये छापील स्वरूपात वाचलेल्या कवितेंचीच भाषा येते. परंतु मला वाटतं की आपली जी मूळ परंपरा आहे आपल्याकडं म्हणजे लेखन परंपरेचा विकास होण्याआधी किंवा आपल्याकडं छापखाने येऊन नंतर जे काय पुस्तकं छापून येणं मागच्या 150 वर्षात सोपं झालं त्याच्या आधी
ही आपली जी मूळ परंपरा होती ही मौखिक परंपरा होती आणि तेव्हापासून आपल्या कवितेचं म्हणून जे भाषिक वैशिष्ट्य आहेत तर ते जिवंत आहेत. आपण कवितेची भाषा ज्यावेळेस म्हणतो मला वाटतं की तिथून आपलं ते सगळं नजरेसमोर आलं पाहिजे. मौखिक परंपरेतून जी कविता तुमच्या माझ्यापर्यंत आली, त्यानंतर लेखनाचा विकास झाला, छपाईतंत्राचा विकास झाला, याच्या माध्यमातून जी कविता तुमच्या माझ्यापर्यंत आली, मला वाटतं की ह्या सगळ्या कवितेचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो, तर कवीला काहीतरी सांगायचं आहे आणि ढोबळ मानाने आपण असं म्हणूया की कोणत्याही कलेचा जो उद्देश असतो तो सांगणे असतो. मग तो कवी असू द्या, तो चित्रकार असू द्या, तो एखादे दिग्दर्शक असू द्या, तो पटकथा लिहिणारा पटकथा लेखक असू द्या, कादंबरीकार असू द्या, कथाकार असू द्या, नाटककार असू द्या. तर ह्या प्रत्येकाला जे आहे ते प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं माध्यम त्याच्याकडं असतं. म्हणजे दिग्दर्शक काय करतो तर दिग्दर्शकाकडं सिनेमासारखं माध्यम आहे किंवा एखादा चित्रकार आहे तर त्या चित्रकाराकडं रंग, कागद किंवा कॅनव्हास बोर्ड आणखी काय काय जे आहेत ते माध्यम आहेत. तर कवीचं म्हणून जे एक माध्यम असतं, कवी कवितेचं शिल्प जे उभं करत असतो, तर मला वाटतं की कवी जे कवितेचं शिल्प उभं करत असतो तर ते कवितेचं शिल्प कवी कवी जो आहे तर तो भाषेच्या बळावर उभं करत असतो. कवीला जे काय म्हणायचंय ते त्याच्या डोक्यात असताना ते फार त्याच्यात पुरतं असतं, त्याशिवाय ते बऱ्यापैकी अमूर्त असतं. म्हणजे ज्या मी थोड्याफार कविता लिहिल्यात त्याच्याहून तर मी हे नक्कीच सांगू शकतो की जेव्हा जी एक गोष्ट म्हणजे पूर्णपणे कागदावर येत नाही तोपर्यंत ती तुमच्या माझ्यासमोर बऱ्यापैकी म्हणजे कवीच्या मनात असताना ती बऱ्यापैकी अमूर्त असते. तर त्या अमूर्त गोष्टीला वाचकापर्यंत नेण्यासाठी आणि शिवाय मला नेमकं काय म्हणायचंय हे पकडण्याचा आतोकाट प्रयत्न करून ते मांडण्याचं माध्यम म्हणून, साधन म्हणून कवी जो आहे तो भाषेचा उपयोग करतो. थोडक्यात काय की भाषा जी आहे तिचं कविता जी आहे तर कवितेचं साधन द्रव्य जे आहे तर ते शब्द आहे. शब्दाच्या बळावर कविता उभी राहते, त्याशिवाय कविता उभीच राहू शकत नाही. तर असं असताना कवी म्हणून जे एक सांगायचं असतं म्हणजे कवीच्या डोक्यातला जो एक आशय असतो तर त्या आशयाला पूरक अशी भाषा कवी शोधत असतो. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचंय बाबा आणि माझं म्हणणं मी माझ्या नेमक्या कशा शब्दांमध्ये वाचकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे याचा कवी सतत कवीच्या आतमध्ये एक झगडा सुरू असतो आणि त्याच्यासाठी तो भाषेची शोधाशोध करत असतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आशय म्हणजे कवीला नेमकं काय म्हणायचंय, कवीचा अनुभव काय आहे, कवीला नेमकं काय विधान करायचंय, तर हा जो एक आशय आहे आणि त्याला त्या आशय सांगणारी जी काय भाषा आहे तर आशय आणि भाषा हे जेव्हा अतिशय परस्पर पूरकपणे येतात त्यावेळेस कवी हा वाचकाला कवितेचा पूर्ण अनुभव देऊ शकतो. जर कवीजवळ आशय चांगला आहे परंतु तितके सांगण्याची त्या तोडीची भाषा नसेल तर कवी त्या तोडीनं किंवा त्या प्रभावीपणे वाचकांपर्यंत कविता पोहोचू शकत नाही. त्याला काय म्हणायचंय ते तो तिथपर्यंत सांगू शकत नाही असं मला एक वाटतं. त्याच्यानंतर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाबा आपण वाचक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचत असतो. आपण कादंबरी वाचतो, आपण कविता वाचतो, आपण कथा वाचतो, आपण समीक्षा वाचतो, आपण नाटकं वाचतो किंवा ललित गद्य आणखी जे काय वैचारिक जे काय असेल ते आपण वाचतो. परंतु ज्यावेळेस एक कविता आपल्या समोर येते आणि ती आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला सांगावं लागत नाही की ही कविता आहे म्हणून, किंवा एक कथा आपल्या समोर येते ती आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला सांगावं लागत नाही की ही कथा आहे म्हणून. एखादा वैचारिक लेख आपल्या समोर येतो तो वाचतो त्यावेळेस नाही सांगावं लागत हा वैचारिक लेख आहे. असंच नाटकांच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांच्या बाबतीत म्हणता येईल. तर असं नेमकं आपल्याला का समजतं, ह्या साहित्य प्रकारांमधलं जे अंतर आहे तर ते अंतर आपल्याला कशामुळे ओळखू येतं, तर त्याला मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की हे अंतर जे आहे तर ते लक्षात येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जर कोणतं असेल तर ते आहे भाषा व्यवस्था.
प्रत्येक साहित्य प्रकाराची अंतर्गत अशी एक भाषा व्यवस्था असते की ज्या भाषा व्यवस्थेच्या माध्यमातून त्या साहित्य प्रकाराला रूप येतं. म्हणजे एकाच वेळेस असं असू शकतं की मला जो आशय सांगायचा आहे एक कवी म्हणून, तोच आशय एखाद्या कथा लिहिणाऱ्याला सुद्धा सांगायचा असेल, त्या आशयाला धरून तो कथा लिहितोय, ह्या माझ्या त्याच आशयाला धरून मी कविता लिहितोय. परंतु ते जेव्हा एकच आशय तुमच्या समोर येतो, परंतु तो वेगवेगळ्या साहित्य प्रकारात येतो आणि तुम्ही ओळखू शकता की ही कथा आहे, ही कविता आहे. याचं कारण हे की अंतर्गत कवितेची म्हणून एक भाषा व्यवस्था आहे, कथेची म्हणून एक भाषा व्यवस्था आहे. तर ह्या सगळ्या भाषा व्यवस्थांमुळं आपल्याला याचं वेगवेगळं जे स्वरूप आहे ते आपल्याला ओळखता येतं. जसं कवितेचं भाषा व्यवस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की सूचकता. कवितेमध्ये एक प्रकारचं सूचना असतं, म्हणजे कवीला जे काय सांगायचं आहे त्याकडे कवी एक सूचन करतो आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इशारा करणं, असं सोप्या पद्धतीनं, हा शब्द काही तितकासा बरोबर नाही आहे त्यासाठी, पण आपण तसं वापरूया की कवी एक सूचन करतो आणि अनुभवाचा म्हणून जो एक आहे त्याचा पट त्या सूचनाच्या माध्यमातून तो मांडतो. आता हे सूचन करत असताना कवी आणखी एक गोष्ट करतो की सूचनात काय दर्शवणं असतं आणि त्या दर्शवण्यानंतर जो एक वाचक आहे त्याला आकलनाच्या वेगवेगळ्या कक्षा त्याने उघडून दिलेल्या असतात की हे सूचन केलेलं आणि ह्या सूचक शब्दांमधून, ह्या सूचक ओळीमधून वेगवेगळे अनेक अर्थ तयार होतात. त्यानंतर मला असं वाटतं की कवितेच्या भाषा व्यवस्थेचं सगळ्यात मोठं जे वैशिष्ट्य आहे ते आहे चिंतनपर्ता. म्हणजे एखादी ओळ जेव्हा तुमच्या माझ्यासमोर येते आणि खास करून ती कवितेच्या रूपात येते, त्यावेळेस कवीचं एक खूप मोठं चिंतन त्यामागे असतं. म्हणजे एखादी ओळ जेव्हा कवी लिहितो त्यावेळेस ती ओळ निव्वळ एखाद्या वाक्यासारखी लिहिल्या जात नाही, जे संवादाचे रोजचे वाक्य असतात त्याच्यासारखी लिहिल्या जात नाही किंवा एखाद्या बातमीसारखी सुद्धा लिहिल्या जात नाही. तर त्या मागं तुमच्या माझ्या सगळ्या समाजाचं म्हणून जे काय अस्तित्व असतं, समाजातल्या म्हणून ज्या काय घटना असतात, तर त्या सगळ्या घटनांच्या संदर्भात त्यांनी केलेलं खोल चिंतन असतं आणि त्याशिवाय त्या चिंतनाला जोडून एक आलेलं एक वाक्य असतं. म्हणजे वाक्याची तुम्हाला एक ओळ दिसन, दोन ओळ दिसन, कडवं दिसन किंवा 5, 25, 30 ओळींची कविता दिसेल, परंतु त्या कवितेमध्ये तुमच्या माझ्या व्यवस्थेचं मागचं 150 वर्षात जे काय झालेलं ते सुद्धा असू शकतं. म्हणजे धुमिलची अतिशय प्रसिद्ध ओळ जी तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की ते एक आदमी रोटी बेलता एक आदमी रोटी खाता है, पुढं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर धुमिल अशी जेव्हा ओळली, तो 4च ओळींची कविता आणि शेवटी म्हणतो की यहाँ की सांसद मौन है, तर हे जे 4 ओळीत धुमिल जरी मांडत असला तरी आपल्या म्हणून जे व्यवस्थेत जी एक आपण व्यवस्था उभी केलेली आहे, संविधानिक व्यवस्था, संसदीय व्यवस्था, तर याचं म्हणून जे काय आकलन धुमिलचं आहे तर ते सगळं आकलन आणि तुमच्या माझ्या म्हणजे जनसत्ताक व्यवस्थेचं म्हणून जो एक प्रवास सगळा 50-60 वर्षामधला, 70 वर्षामधला आहे, तो सगळा प्रवास तिची म्हणून संसदीय व्यवस्थेची झालेली अवस्था, सामान्य माणसाचं त्या व्यवस्थेमध्ये जे काय म्हणजे झालेलं आहे ह्या कल्याणकारी राज्यामध्ये, तर ते सगळं धुमिल फक्त 4 ओळीत मांडतो आणि त्या ओळी तुम्हाला मला सगळ्यांना अगदी तोंडपाठ होतात आणि आपण व्यवस्थेच्या एकूणच आजच्या सगळे जे काय परिस्थिती झालेलं आहे तर त्याचं प्रतीक म्हणून त्या ओळींकडे पाहतो. आता धुमिलचं हे सांगणं जरी 4 ओळीपुरता असलं तरी मला वाटतं की एक मोठं चिंतन त्याच्या मागे आहे, एक मोठी चिंतनपर्ता त्याच्यामध्ये आहे. धुमिलनं एक स्वतःला आत फार खोल घुसळल्यानंतर, ही सगळं समजून घेतल्यानंतर त्यांनी ती ओळ लिहिलेली आहे. त्याच्यानंतर जी आहे ती भावस्थिती जी आहे, मला वाटतं कवितेचा भावना हा कवितेचा आत्मा आहे. म्हणजे कवितेचं एक तुम्हाला मोठं वैशिष्ट्य दिसेल की आवेग जो आहे इतर साहित्य प्रकारांपेक्षा हा मोठ्या प्रमाणात कवितेमध्ये सामावलेला असतो. आवेगाची जी तीव्रता असते ती कवितेमध्ये जास्त असते. याचं कारणच हे की कवितेचा इतर साहित्य प्रकारापेक्षा भावनेसोबत थेट संबंध असतो आणि त्या आवेगातून ती आलेली असते. म्हणजे एक मला म्हणजे स्वतःच्या अनुभवातून असं मला एक वाटतं की कविता तुम्ही लिहायची म्हणून ठरवून चांगली कविता नाही लिहू शकत. म्हणजे कवितेसारखं काहीतरी लिहू शकता
जे तुम्हाला कविता वाटेल, त्याला न कविता वगैरे म्हणतात तसं बनवूया, कवितेसारखं काहीतरी लिहू शकता. याचं कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही 10-12 वर्ष कविता थोड्याफार लिहिता, तेव्हा तुम्हाला वाचनातून थोडंफार लिहिण्यातून एक भाषेची समज आलेली असते आणि त्याच्या बळावर तुम्ही कवितेसारखं काहीतरी लिहू शकता. परंतु अस्सल कविता जर लिहायची असेल तर तिला एक आतून आवेग लागतो आणि त्या आवेगाच्या झपाट्यातूनच ती कविता तुमच्या माझ्यासमोर येते आणि त्याच्या मागे जी असते ती कवीची एक स्ट्रॉंग जी आपण म्हणतो की अशी अतिशय दणकट अशी भावस्थिती असते आणि अशी जेव्हा भावस्थिती असते ना तेव्हाच अस्सल कवितांचा जन्म होतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं तर गजानन माधव मुक्तिबोध, अतिशय भारतातले अतिशय मोठे कवी गजानन माधव मुक्तिबोध यांची अंधेरे में ही कविता आपण पाहूयात की एका विशिष्ट भावस्थितीमध्ये कवी काय लिहून जातो, याचं किती उत्कृष्ट कविता लिहितो. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मुक्तिबोधांची अंधेरे में ही कविता आहे. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे सूचकता आहे, चिंतनपरता आहे, विचार सन्मुखता आहे, एक भावस्थिती लागणं जे आहे किंवा निर्देशनात्मक अर्थांकडं वेगवेगळ्या अर्थांकडं कवी जे निर्देश करतो, तर हे सगळे जे वैशिष्ट्य आहेत तर हे सगळे वैशिष्ट्य हे कवितेच्या भाषा व्यवस्थेचे असतात आणि याच्यातूनच ही कविता आहे असं आपण म्हणू शकतो, कवितेला आपण ओळखू शकतो असं मला वाटतं. आता अलीकडं म्हणजे जे एक आपल्याकडं हेच आहे की ते उभे निबंध आडवे लिहिले म्हणजे कविता होते वगैरे, तर ते असे प्रकार सुरू झाले, त्याला आपण सोडून देऊया. पण जर कविता अशा पद्धतीनं पसरट पद्धतीनं लिहिल्या जाऊ लागल्या किंवा कवितेमध्ये म्हणून जो एक आवेग असेल किंवा कवितेमध्ये जे कवितापण असेल ते जर नष्ट व्हायला लागलं तर कविता बातमीसारखी वाटायला लागते. वर्तमानपत्रांमध्ये ज्या आपण बातम्या वाचतो त्या बातम्या आणि कविता याच्यामध्ये काहीच फरक वाटत नाही आणि त्यावेळेस ती मित्रांनो खरंच कविता नसते, कवितेसारखी लिहिलेलं काहीतरी वर्तमानपत्री बातमी वगैरे म्हणूयात आपण त्याला, असं काहीतरी असतं. कविता असण्याचं ते भास निर्माण करतं पण ती कविता नसते. तर असं जे आहे हे कवितेच्या भाषा व्यवस्थेचं एक लक्षण असतं. त्याच्यानंतर कमीत कमी शब्दात कवीला अतिशय उत्कटतेनं काहीतरी सांगायचं असतं, म्हणजे ते एक बंधन आहेच. म्हणजे एखादी गोष्ट एखादा कादंबरीकार 400-500 शब्दांमध्ये माफ करा 400-500 पानांमध्ये सांगतोय, एखादा कथाकार 50-50 पानांमध्ये सांगतोय आणि तीच गोष्ट कवीला अतिशय कमी शब्दामध्ये अतिशय उत्कटपणे सांगायचे असते. तर हे एक कवितेचं एक मुख्य लक्षण आहे आणि मला असं वाटतं की बाबा की शब्दांना जे वेगवेगळे अर्थ निर्माण होण्याची जी एक क्षमता असते तर ती कवितेमध्ये इतर साहित्य प्रकारांपेक्षा सर्वाधिक आहे. म्हणजे एकाच शब्दाच्या अनेक अर्थांचं सूचन होणं जे आपण ज्याला म्हणतो किंवा एकाच शब्दाच्या माध्यमातून वेगवेगळे अर्थ निर्माण होणं, हे जे एक ताकद असते ती इतर साहित्य प्रकारांपेक्षा कवितेमध्ये नक्कीच जास्त प्रमाणात असते आणि कवितेच्या भाषेचं ते एक वैशिष्ट्यच आहे असं मला एक वाटतं. दुसरी एक गोष्ट आणखी आहे कवितेच्या भाषेच्या बाबतीत की आपल्याकडं भाषांची म्हणून एक प्रादेशिकता आहे की आपण मराठीच्या बाबतीत सुद्धा म्हणतो की काही कोसावरती आपल्याकडं भाषा बदलत जाते. तर काही कोसावरती भाषा बदलत जाते याचा अर्थ काय की भाषेची म्हणून प्रादेशिकता आहे. जशी भाषेची प्रादेशिकता आहे तशीच आपल्या आशयाची आणि अनुभवाची म्हणून एक प्रादेशिकता असते. हे तर ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे, भाषेची प्रादेशिकता, आशयाची प्रादेशिकता, अनुभवाची प्रादेशिकता, याचा परिणाम हा थेट कवीच्या कवितेवरती होत असतो. जो तुमचा काय आशय असेल तर त्या आशयातूनच कवीची कविता जी आहे ती रूप घेत असते. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की म्हणजे ढोबळमानाने म्हणायचं म्हटलं की जर तुम्ही मराठवाड्यातले आमचे कवी पाहिले जे कृषीजन संस्कृतीच्या संदर्भात लिहिणारे कवी आणि त्याच वेळेस तुम्ही कोकणाच्या प्रदेशातून कृषीजन संस्कृतीच्या संदर्भात लिहिणारे कवी पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्रतिमा प्रतीकांच्या बाबतीत एक स्थानिकता दिसेल आणि त्याच्यात बदल दिसेल, वेगवेगळ्या प्रकारचा भाषांच्या शब्दांच्या बाबतीत बदल दिसेल. याचं कारण काय की तिथलची म्हणून एक आशयाची प्रादेशिकता आहे, त्याच्यानंतर भाषेची म्हणून एक प्रादेशिकता आहे आणि ह्या सगळ्याचं मिळून जे काय कवितेचं रूप येतं तर ते त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळं असं जाणवत राहतं. हे तर
ते जे आहे ना, तर मला वाटतं की याच्या माध्यमातून आपण कविता ओळखू शकतो. आपण कवितेपर्यंत कसं जातो, कवितेची भाषा नेमकी काय असते आणि ह्या भाषेला कवितेचीच भाषा का म्हणायचं, तर हे सगळं ह्या गोष्टींमधून आपल्याला जाणवत राहतं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कवितेच्या भाषा व्यवस्थेच्या अंतर्गत गोष्टी आहेत. आता हे सगळं होत असताना मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की एखादा कवी आहे तर त्या कवीचा भाषिक अवकाश कसा तयार होतो. म्हणजे आपल्याकडं एक वाचक म्हणून आपल्या सगळ्यांचा एक समान अनुभव आहे की बरेचसे कवी आपण पाहिलेले आहे की अतिशय स्वतंत्र असा भाषिक अवकाश घेऊन आलेले आपण पाहतो. त्या कवींचं भाषेच्या पातळीवरती, शैलीच्या पातळीवरती म्हणून एक वैशिष्ट्य असतं. तर एखादा कवी आहे तर त्याचं स्वतंत्र असं भाषिक अवकाश कसं तयार होतं याचे मला म्हणजे एक स्वतः वाचणारा माणूस, थोडंफार वाचणारा माणूस म्हणून मला सुद्धा उत्सुकता वाटते. तर त्याचं मला असं वाटतं की कवीचं मूळ जे हे असतं लिहिण्याचं, तर ते असतं त्याचं अनुभव किंवा त्याचा भवताल. एकतर गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच मान्य केली पाहिजे की आपण सर्वजणच म्हणजे जगाचा पट सगळा इतका मोठा आहे, दररोज जगात इतक्या मोठ्या प्रमाणात घडामोडी सगळ्या घडत आहेत जिकडं तिकडं, परंतु तुम्ही मी दररोज जे काय आयुष्य जगतोय तर ते आपण एका मर्यादित भवतालामध्ये जगतोय. म्हणजे दूरदर्शन संचाच्या माध्यमातून असो किंवा आभासी माध्यमांच्या माध्यमातून असो, जग जवळ आल्यासारखं जरी तुम्हाला मला वाटत असलं तरी सुद्धा तुमच्या माझ्या दररोजचा अनुभवाचा जो पट असतो तो मर्यादित आहे. म्हणजे तो एका गावापुरता सीमित असतो, तो विशिष्ट प्रदेशापुरता सीमित असतो आणि ज्या ज्या भौगोलिक स्थळावरती तुम्ही दररोज वावरता, म्हणजे सरासरी तुमचं माझं प्रत्येकाचं आयुष्यच असं आहे की आपण आयुष्याच्या सुरुवातीपासून तर थेट शेवटपर्यंत विशिष्ट भौगोलिक स्थळावरतीच पुन्हा 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 वावरत असतो. त्याच्यात फार काही बदल त्या ठिकाणी होत नाहीत. तर हे जे आहे तर ह्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा, तिथल्या म्हणून मर्यादित भोवतालाचा आपल्यावर किंवा कवीवर एक परिणाम होतो. त्या भोवतालाचे म्हणून त्याच्यावर चांगले वाईट संस्कार होतात. त्या भौगोलिक प्रदेशाचे त्या भोवतालाची म्हणून एक मूल्यव्यवस्था असते, त्या भोवतालाचं म्हणून एक संस्कार असतात. तर त्या सगळ्यातून त्या कवीची जडणघडण होत असते. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाच्या विकासाचा काळाचा पट हा फार मोठा असला, इतिहासाच्या माध्यमातून आपण ते सगळं शिकलेलं असलो तरी सुद्धा एक माणसाचं आयुष्य म्हणून तुमच्या माझ्या वाट्याला जो एक काळाचा तुकडा आलेला आहे तर तो काळाचा तुकडा फार लहान आहे. म्हणजे 60, 70, 80 वर्षाचा, आणि त्याच्यातला समजण्याचा काळ आपण म्हणजे जे आपल्याला समजायला लागतो सभोवताल तो काळ आपण फार फार तर एक 50 वर्ष धरूयात. तर इतक्या लहान म्हणजे एकूण जर काळाचा व्याप जर आपण पाहिला म्हणजे आजपर्यंत माणसाची उत्क्रांती होण्यापासून म्हणजे ज्याला आपण सेपियन्स म्हणूया, सेपियन्स पासून तर आजपर्यंत सगळं जर आपला प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये सुईच्या टोकावर सुद्धा मावणार नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे सुईच्या टोकापेक्षा सुद्धा बारीक असा काळाचा तुकडा तुमच्या माझ्या वाट्याला आलेला आहे, तुम्हाला मला म्हणून ते तितकं आयुष्य मिळालेलं आहे. तर ह्या सगळ्या काळाच्या तुकड्यात आपण जगत असतो आणि ह्या काळाच्या तुकड्याचे म्हणून जो एक अनुभव असतो आपला, जे भोवतालाचे म्हणून संस्कार असते, जे आपण मागचं पुढचं पाहतो, तर त्या सगळ्यातून त्या कवीचा अनुभव विश्व एक असं तयार होत असतं असं मला वाटतं हे. आणि त्या अनुभव विश्वाच्या माध्यमातून तो पुढं काय लिहीन काय नाही ते सगळं ठरतं. असं तर होऊ शकत नाही. म्हणजे कवितेच्याच बाबतीत काय किंवा कोणत्याही कलेच्या बाबतीत मला असं म्हणजे वाटतं की असं होऊ शकत नाही की ते आधांतरी लिहिलं गेलंय, की त्या कलावंताकडं त्या गोष्टीचा कसलाच अनुभव नाहीये, त्याला सहजाणीव जे म्हणतात तशा प्रकारचं सुद्धा त्याचं कसलंच त्याच्यासोबतचं जोडणं नाहीये, अटॅचमेंट नाहीये आणि ते लिहून टाकलंय त्याने किंवा त्याने ते तशा प्रकारचं चित्र काढलंय. हे असं कधीच होत नाही. शेवटी आपण आधांतरी कोणताही कलावंत कोणतीच कलाकृती निर्माण करू शकत नाही. त्याला त्या कलाकृतीला कलावंताच्या अनुभवाचा म्हणून, त्याच्या आकलनाचा, त्याच्या अनुभव विश्वाचा म्हणून पाया असणं सर्वाधिक गरजेचं असतं आणि त्या पायावरच ती कलाकृती उभा राहते.
किंबहुना आपण जगामधलं चांगलं साहित्य जर पाहिलं, जे आपण जागतिक पातळीवरती आपण म्हणतो की हे फार चांगलं साहित्य ते जगभर वाचले जातात, असे लेखक आणि असे कवी जर आपण पाहिले तर आपल्या सर्वांच्या एक लक्षात येईल, आपल्या सर्वांच्या एक लक्षात येईल की जगभर जे चांगलं साहित्य लिहिलं गेलेलं आहे तर ते सगळं चांगलं साहित्य जे आहे तर ते त्या प्रत्येक लेखकाच्या कवीच्या वैयक्तिक चरित्रातून आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातूनच ते पुढचं सगळं लिहू शकत आहेत हे. आणि जे आपण म्हणतो की एखाद्या लेखकाचं कवीचं म्हणून जे काय वैयक्तिक चरित्र असतं त्याच्या माध्यमातूनच त्याचा पुढचा सगळा अवकाश उभा राहत असतो आणि त्याचं सगळंच लिहिणं वाचणं जे असतं त्याच्या माध्यमातूनच त्याची एक कलाकृती उभा राहत असते. माझा आवाज येतोय का? कोणीतरी तिथं कमेंट करून सांगा फक्त. हॅलो. येतोय. येतोय. धन्यवाद वाल्मिक, धन्यवाद. मला ते नेमकं कळत नव्हतं आवाज येतोय की नाही. धन्यवाद सर. तर मला एक वाटतं की त्याचं आपण मोठं उदाहरण या ठिकाणी पाहूयात की त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे की मी थोडंसं साहित्यातून बाहेर येतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत भुवन नावाची एक अतिशय मोठी संस्था आहे मध्य प्रदेशमध्ये भोपाळला, ज्यांनी कलेचं खास करून दृश्यकला ज्या आहेत किंवा ललित कला ज्या आहेत तर यांचा फार मोठं विकासाचं काम भोपाळला भारत भुवननी केलेलं आहे. एका काळामध्ये तिथं फार मोठं काम करून ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मला चित्रकारांच्या संदर्भात बोलायचं होतं. जे मी मगाशी म्हणत होतो की आपलं म्हणून जे चरित्र असतं तर कलावंताचं म्हणून जे काय चरित्र असतं, कलावंताचं म्हणून जे अनुभव विश्व असतं त्याच्यातूनच जागतिक दर्जाचं जे साहित्य आहे ते निर्माण होत असतं किंवा जागतिक दर्जाची अशी कलाकृती निर्माण होत असते. आणि तर याचं सगळ्यात मोठं उदाहरण मला सांगायचं की भोपाळमध्ये भारत भुवन नावाची संस्था आहे. तर भारत भुवनमध्ये जे स्वामीनाथन नावाचे एक अतिशय मोठे चित्रकार होते. तर जे स्वामीनाथन यांनी काय केलं की भोपाळच्या आजूबाजूला मध्य प्रदेशमधले जे वेगवेगळे जिल्हे आहेत तिथं राहणारा जो एक आदिवासी समाज आहे तर जे स्वामीनाथन त्या आदिवासी समाजामध्ये फार दिवस जाऊन राहायचे आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं की त्या समाजामध्ये एक आपण जे पाहिलं की आदिवासी समाजाचं एक फार मोठं वैशिष्ट्य जे तुम्हाला भारतभर दिसेल, भारतभर काय ते जगभर तुम्हाला दिसेल की त्यांची म्हणून एक चित्रकलेची शैली आहे आणि त्यांनी ती विकसित करत त्यांनी ती इथपर्यंत हजारो वर्ष जपत आणलेली आहे. मग त्यांनी ते घराच्या भिंतीवर चित्र काढले असतील किंवा एखाद्या मडक्यावरती चित्र काढले असतील. तर असे जे आहेत तर ते सगळे चित्रकार तिथं वेगवेगळे जे झाबुआचा जो भाग आहे खास करून मध्य प्रदेशमधला अशा ठिकाणी जाऊन किंवा आणखी इतर ठिकाणी जाऊन असे सगळे कलावंत जे स्वामीनाथन यांनी चित्रकार शोधून काढले त्यांना भारत भुवनला आणलं आणि भारत भुवनला आणल्यानंतर त्या लोकांना फक्त तुम्ही हेच चित्र परंतु ज्या आधुनिक पद्धती आहेत चित्रकलेच्या, आधुनिक पद्धती म्हणजे आधुनिक माध्यमं जे आहेत रंगांच्या असतील किंवा कशावर चित्र काढावं वगैरे असं हे करत त्यांना त्यांचं स्वतःचं चित्र त्यांनी जे स्वामीनाथन यांनी जगाच्या समोर आणलं आणि त्या माध्यमातून जनगडसिंह श्याम असेल, भुरीबाई असेल किंवा दुर्गाबाई व्याम यासारखे मोठमोठाले कलावंत घडले आणि यांचे चित्र जर तुम्ही प्रत्यक्षात पाहिले, आता इंटरनेटचं आपल्याला थोडं पाठबळ असल्यामुळे तुम्ही त्यावर हे नाव सर्च करून पाहू शकता. ते चित्र जर तुम्ही पाहिलं तर ह्या लोकांनी त्यांचेच चित्र काढलेले आहेत. कदाचित हेच चित्र ते त्यापूर्वी किंवा त्यांचे बांधव आज सुद्धा घरातल्या भिंतीवर काढत असतील, सणावाराला त्याच्या रांगोळ्या काढत असतील, मडक्यावर काढत असतील किंवा विशिष्ट आणखी कशावर काढत असतील. तर असे चित्र तिथून त्यांनी काढले आणि ते जागतिक दर्जाचे चित्रकार झाले त्यामध्ये हे. तर मला म्हणायचं काय की कोणतीही जागतिक कला जी आहे तर ती त्या कलावंताच्या चरित्रातून त्याच्या अनुभवी विश्वातून घडत असते. तर हे जे सगळं एक कलावंताचं जे अनुभव विश्व असतं तर ह्या अनुभव विश्वातून त्याला जोडून त्याच्या अनुभव विश्वाचाच एक मोठा घटक असतो की त्याच्या परिसरामध्ये बोलली जाणारी भाषा, त्या भाषेची असणारी प्रादेशिकता.
तर ह्या प्रादेशिकतेच्या माध्यमातून भाषेची एक लय येते, लोकलय त्या कवीपर्यंत येते. त्याच्यानंतर त्या भाषेची म्हणून जी एक विशिष्ट शब्दकळा असेल ती त्या कवीपर्यंत येते, म्हणी असतील ती त्या कवीपर्यंत येतात आणि ह्या सगळ्यांचं मिळून त्या कवीचं एक भाषिक विश्व तयार होतं. आणि कवी ह्या सगळ्यांचे ह्या भाषिक विश्वाच्या पातळीवर किंवा ह्या त्याच्या भाषिक ताकदीच्या जोरावर सगळी ऊर्जा लावून त्याचं विधान जे काय त्याला कवितेमध्ये मांडायचं आहे तर ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो असं मला वाटतं. आणि सगळ्यात मला आणखी एक महत्त्वाचं वाटतं की कवीसाठी सगळ्यात मोठा जर संघर्ष कोणता असेल तर तो आहे स्वतःचं म्हणून जे काय सांगायचं आहे, स्वतःचा जो अनुभव त्याच्या मनामध्ये आहे, स्वतःचं म्हणून जे काय एक विधान कवितेमध्ये करायचं आहे ते त्याच्या मनामध्ये आहे, परंतु हे सांगण्यासाठी म्हणून जी एक पूरक भाषा पाहिजे तर त्या भाषेसाठी कवीला फार मोठा संघर्ष करावा लागतो. अशी भाषा शोधणं, त्या भाषेत ते सगळं मांडणं आणि ते मांडत असताना आपल्या अनुभवाचं पुरेपूर जे काय हे असेल ते त्या कवितेत उतरवणं ही फार फार अवघड गोष्ट आहेत. आणि ह्या संघर्षात प्रत्येक कवीला कायमच राहावं लागतं. त्या संघर्षातून कवी जातच असतो. त्याच्या भाषेतून अनुभवाचं असं निश्चित रूप त्याला उभं करायचं असतं आणि ते कवीची तशी तडफड त्याची चालू असते. खरं तर हे फार फार खूप अवघड काम आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्हाला सांगायचं खूप आहे, तुमच्याकडं सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, कवितेचं म्हणून तुमच्या मनामध्ये काहीतरी विधान आहे परंतु त्याला नेमकी भाषाच कवीला सापडत नाही आणि अशा वेळेस कवी कडून कविता भरकटून जाते. किंवा बऱ्याचदा असं होतं की कवी लिहायला एक बसतो आणि लिहिलं दुसरंच काहीतरी जातं. अशा वेळेस कवी बऱ्याचदा चमकून जातो. तर असं जो एक भाषिक पातळीवरचा कवीचा अंतर्गत संघर्ष जो आहे तर हा संघर्ष कायमच सुरू असतो. मला इथं बाबा नागार्जुन जे हिंदीमधले आणि मैथिलीमधले फार मोठे लेखक आणि कवी होते, तर बाबा नागार्जुन यांचं एक वाक्य मला इथं आठवतं की त्यांचं अलीकडं चरित्र पण आलेलं आहे बाबा नागार्जुन यांचं, तुम्ही ते आवर्जूनच वाचा. तर बाबा नागार्जुन म्हणतात की कवितेसाठी शब्द शोधताना मी घामाघूम होतो. हे बाबा नागार्जुन यांचं वाक्य की जे तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहेत. तर हे जे कवीचं दरवेळेस शब्द शोधताना घामाघूम होणं असतं, हा संघर्ष फार मोठ्या पातळीवरचा आहे. अनुभवाला भाषेत पकडणं खरंच तितकं सोपं नसतं. मला काय म्हणायचं की अनुभव आणि भाषा यांचा जो एक संघर्ष आहे तो कायम सुरू असतो आणि तो संघर्ष खरं तर द्वंद्व स्थितीत नसतो, एकमेकाच्या विरोधात नसतो, तर ते आंतरसंवादी असतं. आणि अनुभव आणि भाषेचा आंतरसंवाद जितका चांगला होईल तितकी कविता अधिक प्रभावी होते असं मला वाटतं. आणि योग्य भाषेच्या अभावातून चांगली कविता निर्माण होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय भाषा चांगली सापडल्याशिवाय कविता ती उभीच राहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे की प्रत्येक कवीसमोरचं एक मोठं प्रश्नचिन्ह असतं की कवी ज्यावेळेस लिहायला सुरुवात करतो तर ती सुरुवात केल्यानंतर त्याने लिहायला सुरुवात केल्या जे त्याच्या विशिष्ट वयाच्या टप्प्यावर जेव्हा तो कविता लिहायला सुरुवात करतो तेव्हा त्याने कविता लिहायला ज्या काळामध्ये सुरुवात केली त्या काळात त्याला लगेच स्वतःची म्हणून भाषा सापडली असं होत नाही. ते एक मोठं खरं तर प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोरच असतं की आपली भाषा आपल्याला सापडली पाहिजे, आपल्या भाषेची लय म्हणून आपल्याला सापडली पाहिजे, आपल्या भाषेचं म्हणून एक स्वतंत्र हे तयार झालं पाहिजे. जसं मराठीमध्ये खूप कमी कवींच्या बाबतीत ते झालेलं आहे, जे संत परंपरेतले सगळे कवी असतील किंवा आधुनिक काळामधले आपल्याकडचे काही कवी असतील, या सगळ्यांच्या बाबतीत ते झालेलं आहे. ते इतक्या त्यांना स्वतःची भाषा अशी सापडलेली आहे की ती कविता वाचल्या आपण सांगू शकतो की ही कविता याच कवीची आहे म्हणून. तर ही जी अशी भाषा सापडणं आहे तर हे कोणत्याही कवीसाठी सोपं नसतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर असे कवी फार दुर्लभ आणि खूप कमी आहेत ज्यांना त्यांची म्हणून स्वतःची अशी भाषिक शैली सापडलेली आहे. आणि कवीचा म्हणून जो भाषेसोबतचा संघर्ष असतो, स्वतःची भाषा शोधण्याचा म्हणून जो एक संघर्ष असतो तो कायम चालूच असतो. नाहीतर बऱ्याचदा असं असतं की ते प्रत्येक कवीच्या बाबतीत होतं, प्रत्येक लेखकाच्या बाबतीत होतं, चित्रकारांच्या बाबतीत
सुद्धा होतं की सुरुवातीच्या काळात प्रत्येकावरती असा एक प्रभाव असतो, तो भाषिक पातळीवर सुद्धा कवीवरती असतो. त्याच्या आधीचे कवी असतील किंवा त्याचे समकालीन कवी असतील, तर हा प्रभाव हळूहळू दूर करत 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 कवीला स्वतःला उलगडत नेत स्वतःची भाषा शोधावी लागते. आणि असं जर कवी करू शकला नाही तर आधीच्या किंवा ज्या आवडणारा कवी ज्याच्या प्रभावाखाली आहे अशाच कवीच्या सारखी कविता तो लिहायला लागतो. आणि त्यालाच कधी जाणवत नाही की आपली कविता कधी हातातून निसटली आणि आपण या एका विशिष्ट कवी सारखीच कविता पुन्हा पुन्हा लिहितोय बाबा अलीकडं. हे त्याच्या लक्षात येत नाही. हे कारण असं का होतं की भाषिक पातळीवरती स्वतःची भाषा शोधण्यामध्ये कवीला अपयश आलेलं असतं, तेव्हा हे सगळं घडतं असं मला एक वाटतं. तर हे सगळं आपण कवी आणि भाषा, कविता आणि भाषा याच्या बाबतीत आपण बोलत होतो. मला एक वाटतं की आता आपण थोडंसं म्हणजे मराठी कवितेच्या संदर्भाने खास करून बोलूया. ढोबळमानाने मी इथं बोलणार आहे, फार विस्तारानं त्या सगळ्या याच्यात जात नाही. तर आपल्याकडं मला एक मोठी गोष्ट असे एक वाटते की जे आपल्याकडं संत परंपरा आहे, भक्ती चळवळ आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात तर आहे, ती भारतभर त्या काळामध्ये विशिष्ट म्हणजे खास करून इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून तर 15व्या-16व्या शतकापर्यंत भारतभर भक्ती चळवळ वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहिलेली आपल्याला दिसून येते. तर ह्या भक्ती चळवळीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं ज्ञानेश्वर असतील किंवा चक्रधर स्वामी असतील यांच्यापासूनचं मला एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे वाटतं की या लोकांनी राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवरती विद्रोह करतच असताना भाषिक पातळीवरती सुद्धा फार मोठा विद्रोह केलेला आहे. यांनी ज्यावेळेस लिहिण्याची भाषा म्हणून खास करून त्या काळातली आपली मराठी भाषा स्वीकारलेली, आपली लोकभाषा स्वीकारलेली आहे. आणि हे एखादा संत किंवा एखादा कवी हे तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचं म्हणून समाजाचं भान हे अतिशय सजग असेल, समाजासोबत त्याचं जोडणं जे असेल ते फार अस्सल असेल, तेव्हाच ते होऊ शकतं. म्हणजे आपल्याकडं जे चक्रधरांनी सांगून ठेवलं की मराठी व्हावे, किंवा ज्ञानेश्वरांनी तर आपल्याला माहिती आहे की माझी मराठी भाषा अमृतासोबत ही पैज जिंकेल असं ते म्हणतात. किंवा पैठणचे आमचे एकनाथ महाराज असतील, एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की बाबा संस्कृत देवाने दिली तर मराठी काय चोरापासून आली काय, मग मराठी कुठून आली, हे मराठीचं महत्त्व ते पटवून देतात. तुकारामांनी तर मराठीमधली अतिशय मोठी कविता तुकाराम महाराजांनी लिहिलेली आहे. तर ह्या लोकांनी जी एक लोकभाषा निवडली तर मला एक वाटतं की ही फार मोठी क्रांती होती. आणि ते जे एक मोठं क्रांतीचं पाऊल ह्या लोकांनी उचललं, खास करून ज्ञानेश्वर महाराजांपासून तर थेट आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजांपर्यंत जे त्या लोकांनी केलं, तर त्या सगळ्या बळावरच, त्याच्या संचितावरच आजची आपली मराठी कविता उभी आहे. आणि मला या गोष्टीचा फार एक मोठा आनंद कायम होतो. आणि मला त्याचं खरं तर आपण जे म्हणतो की एखाद्या गोष्टीचं आयुष्यभर समाधान असणं, तर त्याचं समाधान मला फार हे वाटतं की बाबा मी पैठणसारख्या गावामध्ये आज राहतोय, ज्याला एक मराठीची मोठी भाषेची परंपरा आहे. म्हणजे गाहासत साईपासून तर चक्रधर आमच्या पैठणमध्ये राहून गेलेत. ज्ञानेश्वर माऊली पैठणपासून 12 किलोमीटरवर आपेगाव हे माऊलींचं जन्मस्थान होतं. एकनाथ महाराज पैठणचे, वेगवेगळ्या संतांचे, अगदी गाडगे बाबांपर्यंत वेगवेगळे संत पैठणमध्ये येऊन गेलेत. तर अशी सगळी एक भाषिक परंपरा असणाऱ्या गावामध्ये मी राहतो, याचं फार मला समाधान वाटत राहतं. मूळ विषयाकडे येतो की ह्या संतांनी जे एक केलं तर ही गोष्ट एक विद्रोहाच्या पातळीवरची गोष्ट होती. आणि हे त्यांना करता आलं कारण त्यांना भवतालाचं अचूक भान होतं. आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचंय, आपल्याला नेमकं काय सांगायचं आणि कोणाला सांगायचंय हे या संतांना नेमकं माहीत होतं. म्हणून या संतांनी लोकभाषेचा, मराठीच या ठिकाणी लिहिण्यासाठी, रचना रचण्यासाठी त्यांनी या ठिकाणी वापर केला. आणि त्यामुळंच जे आपले हे सगळे महान संत आहेत हे जनतेच्या अधिक जवळ गेलेले दिसतात. हे महाराष्ट्रातच झालेलं नाही तर त्या काळामध्ये ज्या भागामध्ये भक्ती चळवळीच्या माध्यमातून जे संत आले त्या प्रत्येकाने तिथलच्या प्रादेशिक भाषेमध्ये रचना लिहिलेल्या आहेत. म्हणजे अगदी उत्तरेकडं तुम्ही गेले तर उत्तरेमध्ये जी निर्गुण संत परंपरा आहे, कबीर, रैदास वगैरे यांची, तर यांनी सुद्धा त्या ठिकाणची म्हणून त्या भाषेत लिहिलेलं आहे. आणखी एक मोठं वैशिष्ट्य मला इथं सांगितलं पाहिजे की भारतभर पसरलेला जो एक नाथ संप्रदाय होता,
नाथ संप्रदाय जो भारतभर पसरला होता, तर नाथ संप्रदायामध्ये जे वेगवेगळं साहित्य भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात लिहिण्यात आलं ते तिथलच्या बोली भाषेमध्ये तिथलच्या लोकभाषेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्या प्रदेशाची म्हणून जी भाषा आहे त्या भाषेमध्ये ते साहित्य लिहिण्यात आलेलं आहे हे. आणि मला सुद्धा असं वाटतं की नाथ संप्रदायाचा म्हणून लोकभाषा वापरण्याचा जो प्रभाव आहे तो कदाचित पुढं वारकरी संप्रदायावर पडला असावा. कारण खास करून ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा आपल्याला माहिती की गुरु परंपरा जी आहे ती नाथ संप्रदायासोबत जोडलेली आहे. तर हे जे सगळं या लोकांनी केलं तर हे फार मोठ्या विद्रोहाच्या पातळीवरचं. त्यानंतर आपल्याला माहिती की आपल्याकडं काही संतांनी दखनी भाषेमध्ये लिहिलं. आपल्या संत नामदेवांच्या रचना तर थेट गुरुग्रंथ साहिबमध्ये आहेत. तर हे जे भाषेच्या पातळीवरचं या लोकांचं भान होतं तर हे अतिशय सजग होतं. आणि आणखी म्हणजे प्रांजळपणे सांगायचं तर जनतेचं साहित्य म्हणून जे काय असतं, म्हणजे गजानन माधव मुक्तिबोध यांचा एक फार सुंदर निबंध आहे. जनतेचं साहित्य नेमकं काय असतं, कशाला जनतेचं साहित्य म्हणावं बाबा, तो तुम्ही मुळातून वाचावा. तर त्याच्यात गजानन माधव मुक्तिबोध जे म्हणतात की काय असलं पाहिजे जनतेचं साहित्य, तर खऱ्या अर्थाने संतांचं म्हणून जे काय आपल्याकडं भक्ती परंपरेतून आलेली जी काही कविता आहे ती खऱ्या अर्थाने जनतेची म्हणून कविता आहे असं मला एक वाटतं. ते खास करून त्यांनी भाषिक पातळीवरती जो विद्रोह केलेला आहे तर त्याच्यामुळेच तुम्हाला मला लिहिणं आज फार सोपं झालंय असं मला वाटतं. परंतु एक गोष्ट आपण इथं लक्षात गेली पाहिजे की संत परंपरा आपल्याकडची आणि त्यानंतरचा आधुनिक काळ जो आहे मागच्या 50-60 वर्षामधला, याच्यामध्ये एक फार मोठा जो प्रभाव होता तो इंग्रजी आमदनीचा होता. आणि इंग्रजी आमदनीनं काय केलं की ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होऊन इंग्रज भारतात कसे ना कसे येण्याचा प्रयत्न करायला लागले. 1818 नंतर तर प्रॉपर म्हणजे मराठा सत्ता संपल्यानंतर, मराठा सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर इंग्रजांचं राज्य सगळीकडे लागू झालं हे. आणि त्याच्यानंतर इंग्रजीचा जो आहे प्रभाव सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढायला लागला. आणि तो प्रभाव वाढवण्यासाठी जे आपल्याला माहिती आहे मॅकलेने जी एक शिक्षण पद्धती आणली त्याच्यातून निव्वळ बाबा बोरू बहादर तयार व्हावेत आणि कारकुनी पद्धतीचे मेंदू तयार व्हावेत असं जे काय सगळं शिक्षण पद्धती आणली त्याच्यामुळं एक काय झालं की इंग्रजीचा प्रभाव वाढला. आणि याच्यासोबतच दुसरी एक गोष्ट झाली की इंग्रजांनी खास करून मराठीमध्ये प्रमाण भाषा नावाचं एक भूत आणलं. आणि त्या प्रमाण भाषेमुळं काय झालं की बाबा प्रमाण भाषा हीच खरी मराठी आणि बाकी सगळी अशुद्ध मराठी, मग जी काय बोलीत बोलल्या जाते तुमच्या माझ्या वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलल्या जातो तो असा एक संघर्ष त्या ठिकाणी उभा राहिला. आता ह्या ज्या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीतून जे लोक शिकून बाहेर आले यांच्यावरती खास करून स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरची लगेचची पहिली पिढी हे जे इंग्रजी प्रभावाखाली शिकलेले लोक होते तर यांच्यावरती फार मोठा प्रभाव होता तो युरोपियन जे वेगवेगळं साहित्य आहे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं हे. तर ते जे साहित्य आहे त्याचा फार मोठा प्रभाव होता. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की इंग्रजी भाषेचं म्हणून स्वतःचं असं अस्सल साहित्य फार कमी आहे. म्हणजे त्याच्यात फार चांगलं साहित्य मूळ इंग्रजीत लिहिलं गेलं असं नाही आहे. खूप कमी लोक आहेत इंग्रजीमध्ये. इतर म्हणजे खंडांमधले जे ट्रान्सलेट होऊन आलेलं आहे, अनुवादित होऊन आलेलं आहे ते साहित्य जागतिक साहित्य म्हणून आपण वाचतो हे. तर इंग्रजी भाषेचा किंवा इंग्रजी साहित्याच्या प्रभावातून मग नंतर काय झालं की आपल्याकडं तशा पद्धतीची कविता लिहिल्या जाऊ लागली आणि तशा पद्धतीच्या कादंबऱ्या कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आता यांचा संबंध जो होता तो आपल्या इथलच्या मूळ भाषिक परंपरेशी, भक्ती परंपरेतून जी भाषिक परंपरा आपल्यापर्यंत संतांनी आणली होती तिच्याशी न राहता जी एक प्रमाण भाषेचं स्तोम माजलं होतं आणि खास करून युरोपीय साहित्याचे जे संस्कार होते त्याच्यासोबत त्यांचं हे होतं. मग यांना बोली भाषेत लिहिल्या जात नव्हतं फार किंवा अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी होत्या. म्हणजे काय झालं की भक्ती परंपरेतून मराठीचं लोकभाषेचं म्हणून जे काय महत्त्व स्थापन झालं होतं ते कुठंतरी तुटल्यासारखं झालं आणि मधल्या काळात प्रमाण भाषेचं म्हणून असं एक वेगळं युरोपियन संस्काराखाली ते साहित्य यायला लागलं. आता ते होत असताना आपल्याकडे एक फार मोठी घटना घडली ती म्हणजे 1960 साली नघुत नियतकालिकांच्या ज्या चळवळी आहेत तर त्या चळवळीचा उदय झाला. आणि मला वाटतं की म्हणजे लघुनियतकालिकांच्या चळवळीनं काय केलं तर लघुनियतकालिकांच्या चळवळीनं सगळ्यात
मोठी जर गोष्ट केली असेल तर प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्यामधलं अंतर लघु नियतकालिकांच्या चळवळीनं कमी केलं आणि स्वतःची जी पूर्व परंपरा आहे ह्या लघु नियतकालिकाच्या चळवळीतले जे महत्त्वाचे सगळे शिलेदार होते, कवी होते, लेखक होते, खास करून कवींची अशी ही चळवळ होती, लेखक ही त्यात होते हे, तर यांनी स्वतःची पूर्व परंपरा ही आपल्या भक्ती परंपरेमध्ये शोधली. ती चक्रधर असेल, ज्ञानेश्वर असेल, तुकाराम असतील, नामदेव महाराज असतील, अगदी एकनाथ महाराजांपर्यंत ती सगळी त्यांनी ती परंपरा शोधली आणि तिथं स्वतःला जोडून घेतलं आणि पुन्हा कवितेला त्यांनी संत परंपरेसोबत किंवा संत परंपरेतल्या कवितेसोबत जोडलं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही कविता जी आहे पुन्हा आपल्या मूळ भारतीय ऐतदेशीय रूपात आणण्याचं काम जे आहे पुन्हा तर ते 1960च्या लघु नियतकालिकांच्या चळवळीनं केलं. त्यांनी बोली भाषेला म्हणून पुन्हा एक सन्मान मिळवून दिला आणि त्यातून मग आपल्याला हे पण दिसतं की प्रादेशिक पातळीवरती सुद्धा 1960च्या लघु नियतकालिकांच्या चळवळींनी ज्या गोष्टी महत्त्वाच्या जे बदल केले त्याच्यामुळं प्रादेशिक पातळीवरती सुद्धा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लिहिणारे लोक समोर आले आणि त्यांच्या साहित्यांना सन्मान सुद्धा मिळाला. आज रोजीच्या कवितेमध्ये आपण पाहतो की आजच्या कवितेमध्ये खास करून जी कविता ग्रामीण भागातून लिहिण्यात येते तर त्या कवितेमध्ये बोलीचा वापर फार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आणि बोलीचा वापर करण्यात आल्यामुळे ती गोष्ट कविता तर वैशिष्ट्यपूर्ण ठरतेच, त्यासोबतच ती जनतेच्या अधिक जवळ जाते आणि ज्या काय म्हणजे कष्टाळू जनतेचं आयुष्य जे आपण पाहतो ते अधिक चांगल्या प्रकारे मांडणं ह्या बोलीमुळं सोपं होतं असं मला एक वाटतं. तर ते त्याच्यातून लोकभाषेच्या माध्यमातून ते सगळं बोलीच्या माध्यमातून मांडणं सोपं जातं किंवा लोकांपर्यंत ते अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवता येतं, शिवाय प्रादेशिक वैशिष्ट्यता सुद्धा जपता येते. ह्या सगळ्या येणी बोलीचा वापर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लिहिणाऱ्या कवितेमध्ये होताना आपल्याला दिसतो. पण याची दुसरी एक बाजू सुद्धा अशी आहे की बोलीच्या नावाखाली कृत्रिमपणे बोली घडवण्याचा सुद्धा प्रकार होतो. म्हणजे एखादा कवी आहे त्याला बोलीचा फार अनुभव नाही आहे, बोली नेमकी बाबा ह्या प्रदेशातली बोली कशी आहे किंवा काय, किंवा तो त्याचे कधीचे पूर्वज कधीतरी कुठंतरी गावात राहत असतील तर त्यांची म्हणून काय बोली होती किंवा त्या प्रदेशात आज कशी बोली बोलल्या जाते हे त्याला माहीत नाही, तरी सुद्धा तो बोलीत लिहिण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून काहीतरी नच रस्व दीर्घ करणं किंवा आणखी काहीतरी शब्द घडवणं असे काहीतरी उद्योग करण्यात येतात. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही बोलल्या जात नाही अशी बोली काही काहींच्या कवितेमध्ये दिसू लागते. तर याचं कारण हे की ते कृत्रिम पातळीवरती बोली घडवण्याचं काम काहीतरी करण्यात येतं, ज्याला आपण क्राफ्टिंग म्हणूया फार तर तो एक भाषिक उपरेपणा त्या कवितांमध्ये दिसून येतो. ही गोष्ट खरी आहे आणि खास करून थोडंसं विषयांतर होईल पण ते सांगितलं पाहिजे की अलीकडं जर आपण चित्रपट पाहत असलो, खास करून ग्रामीण भोवताल घेऊन येणारे चित्रपट असतील किंवा मालिका असतील, याच्यामध्ये तर ज्या प्रकारे बोलींना घेऊन पटकथा लिहिण्यात येते आणि ते पात्र ज्या प्रकारे बोली बोलतात तर त्याच्यावरून म्हणजे काय बोलावं काय कळत नाही. म्हणजे एक अर्धवाक्य बोलीत येतं, नंतर प्रमाण भाषेत येतं, तर असा सगळा पोरकटपणा त्याच्यामध्ये बोलींच्या संदर्भाने चाललेला दिसतो आणि हे फार वाईट आहे. तर मला असं एक वाटतं की जनतेच्या अधिक जवळ जाण्यासाठी बोलींचा वापर हा होणं हे अधिक गरजेचं आहे आणि त्याशिवाय भाषेचं म्हणून जे वैशिष्ट्य आहे ते कवितेत येण्यासाठी सुद्धा बोलींचा वापर होणं हे अधिक गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण बोलींकडं पाहिलं पाहिजे. म्हणजे ती जी एक गोष्ट आहे भाषेकडं पाहण्याची, तर मला असं बऱ्याचदा वाटतं की आपण आपल्या भाषेकडं कसं पाहतो, आपल्याला म्हणून जो एक भाषिक प्रदेश मिळालेला आहे, भाषिक संचित मिळालेला आहे, त्याच्याकडं आपण कसं पाहतो आणि किती त्याच्यात आत उतरतो, किती खोल उतरतो हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे. आता आणि जे मी आधी पण म्हटलोय की संत परंपरेतून जी एक कविता आली, त्याच्यानंतर लघु नियतकालिकातून जी एक कविता आली, तर त्या कवितेने बोलींना म्हणून एक प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे. दुसरं जे एक मी आपल्यासोबत बोलायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला म्हटलो होतो की कविता जी आहे ती भाषेच्या परिवर्तनशीलतेनुसार बदलत गेली पाहिजे. जशी भाषा बदलली तशी कविता सुद्धा आपल्याला बदलत जाताना दिसते. म्हणजे समाजामध्ये वेगवेगळे स्थित्यंतर येतात. जसं मी आपल्याकडं आपण पाहतो की 1990-92 नंतर जे एक जागतिकीकरण आलं, खरं तर जागतिकीकरणाचं जे थेट प्रभाव आहेत, जे बदल आहेत ते 80 पासूनच आपल्याकडे दिसायला सुरुवात झाली होती.
परंतु 1990-92 नंतर प्रॉपर गॅटवर सही केल्यानंतर हे बदल अतिशय दीर्घगतीनं व्हायला लागले आणि ह्या जागतिकीकरणामुळे आपली सामाजिक संरचनेमध्ये अंतर्गत जे आहे माणसाच्या एकमेकाच्या सहसंबंधामध्ये वेगवेगळे बदल होत गेले, राजकीय पातळीवरती बदल होत गेले, त्याच्यानंतर राजकीय हितसंबंध असणारे, आर्थिक हितसंबंध असणारे जे गट असतात, जे गट वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण आर्थिक पातळीवरती, सांस्कृतिक पातळीवरती, राजकीय पातळीवरती, सामाजिक पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करून जे बदल समाजामध्ये घडवून आणतात, यांना एक गती निर्माण झाली आणि ह्या गतीमुळे काय झालं की भाषिक पातळीवर सुद्धा त्याचे बदल होत गेले आणि खास करून जागतिकीकरणाने जी एक माहिती तंत्रज्ञान नावाची गोष्ट आणली आणि त्या माहिती तंत्रज्ञानाचं साधन म्हणून जे एक संगणक आलं, तर ह्या संगणकाचा फार मोठा एक जो प्रभाव आहे तर तो मराठी कवितेवरती झालेला आहे. त्याचं इथं म्हणजे आपण जे आपल्याला माहिती का अरुण काळे जे 90च्या पिढीतले महत्त्वाचे कवी होते, खास करून त्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे वेगवेगळे शब्द आले, कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल, अशा वेगवेगळ्या शब्दांचा वापर कवितामध्ये प्रतिमा प्रतीकांच्या स्वरूपात केला आणि जे काय त्यांना सांगायचं होतं जागतिकीकरणाच्या बाबतीत तर ते अतिशय म्हणजे आपण म्हणूया की प्रभावी रीतीनं सांगितलं. म्हणजे मला वाटतं की एक बिसलरीच्या बाटलीचं सुद्धा एक त्यांच्या कवितेमध्ये हे प्रतिमा आलेली आहे. तर ही जागतिकीकरणाच्या एकूण प्रभावानंतर जे काय भांडवलशाहीनं आपल्यापर्यंत आणलेलं आहे सगळं हे, तर ते सगळं आहे. किंवा त्यांची एक कविता आहे ते झिंगलपालपा झिंगलपालपा खुलके खुदा का मुल्क जनता का राज कंपनी का, तर ही जी कविता आहे तर ते हे जे सगळे बदल झालेले आहेत तर ते प्रभाव त्या कवितेवरती दिसून येतात. पण नंतर गंमत अशी झाली की जागतिकीकरणाची कविता म्हणजे काय, तर ज्या कवितेमध्ये सरास कॉम्प्युटरच्या संदर्भातले कविता शब्द जे आहेत, कॉम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट ज्याला म्हणूयात, हार्डवेअर जे काय असतं कॉम्प्युटरचं, तर ते असे पार्टचे वेगवेगळे शब्द तुम्ही ओळीमध्ये टाकले की ती जागतिकीकरणाची कविता मराठीमध्ये समजण्यात येऊ लागली. आणि मला हे वाटतं की ही कविता समजण्याच्या बाबतीत फार मोठी गफलत झालेली आहे. आणि वाचक म्हणून माझं एक असं मला वाटतं की बाबा हे जे वेगवेगळ्या जागतिकीकरणाच्या माध्यमातून जे वेगवेगळे साधनं आले, खास करून संगणकाच्या माध्यमातून आले, तर याच्या स्वरूपात अतिशय संयुक्तिक प्रतिमा प्रतीकांची रचना करून कवितेची निर्मिती करणं हे अरुण काळेंना जमलेलं आहे. त्याच्याशिवाय फार ते कोणाला काही जमलं नाही. भुजंग मेश्राम एक आहेत, तर हे अरुण काळेंना ते खास करून जास्त जमलेलं आहे. परंतु तो एक जो प्रभाव आहे तर तो नंतर म्हणजे फार तीव्रतेनं झाला आणि ज्याला आपण म्हणू की कृतक अशी कविता नंतर काही कवींनी लिहिली की ज्याच्यामध्ये निव्वळ शब्द मध्ये मध्ये पेरण्यात आले. कॉम्प्युटर, माऊस, हार्डबोर्ड, काय हार्ड डिस्क, डाटा वगैरे असे शब्द पेरून कविता उभे करण्याचे, म्हणजे पत्त्याचे ते आपण हे उभे करतो तशा प्रकारे पत्त्याची इमारत उभी करतो आपण, तशा प्रकारे कविता उभ्या करण्याची सुद्धा कृतक प्रकार मराठीमध्ये झाले आणि त्यालाच आपण जागतिकीकरणाची कविता वगैरे असं काहीतरी म्हणू लागलो. तर ते मला वाटतं की कविता समजून घेण्यात ह्या ज्या फार गफलती होतात त्याच्यापैकीच असं काहीतरी हे इथं झालेलं आहे. दुसरी गोष्ट समकालीन कवितेच्या बाबतीत मला एक असं वाटतं की काही विशिष्ट शब्द, प्रतिमा, प्रतीकं हे मागच्या कितीतरी काळापासून पुन्हा पुन्हा वापरण्यात येत आहेत. ते घासून म्हणजे आपण जसं एखादं 5 रुपयाचं 2 रुपयाचं नाणं पाहतो की ते 5-25 वर्षापासून कधीपासून चलनात असणार आणि ते घासून अतिशय म्हणजे ओबडधोबड झालेलं आहे. तर असे काही प्रतिमा प्रतीकं कवितेमध्ये पुन्हा वापरण्यात येतात. कितीतरी कवितेत तुम्हाला समान प्रतिमा प्रतीकं दिसून येते, जे म्हणजे ठरलेलंच आहे की बाबा ही कविता आहे तर याच्यात हे प्रतिमा ही प्रतीक असणारच तिथं. तर मग हे असं का झालेलं आहे, तर याचं कारण आहे की भाषिक पातळीवरती भाषेचा म्हणून जो एक नव्याने शोध घ्यायचा असतो तिथं कवीला कुठंतरी अपयश आलेलं आहे. त्याच्यामुळं असं काहीतरी होतं. दुसरी आणखी एक गमतीशीर गोष्ट आपल्याकडं झालेली आहे की उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली अबोध असं काहीतरी लिहिण्याचा एक प्रकार आपल्याकडं सुरू झालेला आहे. दी.के. बेडेकर जे महत्त्वाचे समीक्षक होते, दी.के. बेडेकर यांचा अतिशय म्हणजे महत्त्वाचा लेख आहे. मला वाटतं साहित्य निर्मिती व समीक्षा या पुस्तकामध्ये तो त्यांचा आहे, काव्यातील अबोधवाद नावाचा. तर तो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वाचावा. मला एक असं वाटतं की अबोधतेच्या नावाखाली आपण काहीतरी उत्तर आधुनिक वगैरे कविता लिहितोय आणि असं काहीतरी करताना भाषेत मोडतोड करायची
लवकर अर्थच समजणार नाही असं काहीतरी करायचं आणि म्हणजे वाचकाला अचंबित करून टाकायचं, वाचकाला अवाक करायचं, असे एक प्रकार मराठीमध्ये सुरू झाले. आणि त्याच्यामुळं काय झालं की ही अशी अबोध कविता ही माणसाच्या आयुष्यापासून दूर दूर जायला लागली. आणि खरं सांगायचं तर एक वाचक म्हणून जेव्हा अशी कविता वाचतो त्यावेळेस म्हणजे बऱ्याचदा ही अबोधता अतिशय कृत्रिम वाटते आणि हे काहीतरी बुर्जवा मानसिकतेतून मौजे खातर लिहिले जात आहे असं वाटायला लागतं. ती बेडेकर तर याला म्हणजे ग्लानी आणणारी कविता म्हणतात हे. तर असं काहीतरी या ठिकाणी सुरू झालेलं आहे. दुसरी एक गोष्ट जी आहे की म्हणजे भाषिक पातळीवरतीच आपल्याकडे ट्रिकी कविता लिहिण्यात म्हणजे एखादी ट्रिक केल्यासारखी कविता लिहिण्यात येऊ लागली आहे. म्हणजे काहीतरी आधी एक काहीतरी उभी मांडणी करून घ्यायची आणि नंतर असं एखादं वाक्य टाकायचं की ते तुम्हाला चमकून टाकेन आणि कविता फिरवून टाकतं. म्हणजे तुम्ही काहीतरी काम करतायत आणि अचानक एखाद्या करंटचा प्रवाह, लाईटचा प्रवाह सुरू असणाऱ्या वायरला तुमचा हात लागल्यावर, झटका बसल्यावर तुम्ही कसं अचंबित होऊन जातो माणूस, तर तशा अचंबित करणाऱ्या ट्रिकी कविता अलीकडे लिहिण्यात येऊ लागल्यात. म्हणजे वरून काहीतरी सुरुवात होती, आपण वाचत 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 जातो आधी, मग ते वाचत जाताना शेवटी असं विधान करण्यात येतं की आपण तिथं एकदम अचंबित होऊन जातो आणि असं आपल्याला वाटतं की या कवीनं हे जे काय शेवटचं विधान केलेलं आहे याच्यामुळे या कवितेला फार मोठा अर्थ प्राप्त झालेला आहे. तर असं काय होत नाही, ती एक ट्रिक करण्यात येते आणि अशी ट्रिकच्या पातळीवर लिहिण्यात आलेली कविता फार दिवस टिकत नाही असं मला एक वाटतं. आणि कवीला म्हणून जे काय सांगायचं असतं, जे काय विधान करायचं असतं, त्याच्या अनुभवाचा जो काय त्याला विस्तार करायचा असतो, तर ते हे सगळं अशा शेवटच्या एखाद्या ओळीमध्ये सामावू शकत नाही असं मला एक वाटतं. आणि नंतर नंतर तर काही कवींच्या बाबतीत असं दिसतं की एका विशिष्ट काळानंतर शेवटचं त्यांना ते ट्रिकी सेंटेन्सच सापडत नाही, मग ह्या कविता काहीतरी निबंध वाचल्यासारख्या त्यांच्या नंतरच्या काळात यायला लागतात. तर याचं कारण आहे की मूळ भाषेचं म्हणून जे काय उलगडून दाखवणं असतं त्याच्या पातळीवर फार खोल जाता नाही आलं किंवा फार विचार जर करता नाही आला तर हे असं काहीतरी होऊन बसतं. आणि दुसरी गोष्ट हे आहे की वाचकाचा अनुनय करणं, फार अनुनय करणं, त्याच्यानंतर वाचकाला बाबा आपल्याला काहीतरी अचंबित करून टाकायचं आहे, वाचकाला आश्चर्य वाटलं पाहिजे आणि एखादा ठोसा मारल्यासारखा त्याच्यावरती परिणाम टिकून राहिला पाहिजे, याच्यासाठी असे काहीतरी विधानं कवितेमध्ये मध्ये शेवटी कुठंतरी पेरण्यात येतात आणि यातून ह्या अशा ट्रिकी कवितांचा जन्म होतो. तर मला वाटतं की अशा कविता ह्या भाषिक पातळीवरती अपयशी ठरलेल्या असतात असं मला एक वाचक म्हणून या ठिकाणी वाटतं. तर एकूण मला हे म्हणायचं आहे की कवितेची भाषा ही जी एक संकल्पना आहे तर ही संकल्पना ही बऱ्यापैकी व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे मी जे बोलतोय असंच प्रत्येकाचं या ठिकाणी मत असेल असं अजिबातच नाही आहे. आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं ह्या संदर्भात. पण ही गोष्ट जी तुम्हाला मला सगळ्यांनाच मान्य होईल की भाषेच्या पातळीवर प्रत्येक कवी हा निरंतर एक शोध घेत असतो, त्याला निरंतर भाषेच्या मागावरच राहावं लागतं, त्याला भाषा ही शोधावीच लागते. आणि आपलं म्हणून जे एक वास्तव असतं, म्हणजे कवी काही हा समाजापेक्षा वेगळ्या वास्तवात जगतो, इतर चार लोकांपेक्षा वेगळ्या वास्तवात जगतो असं अजिबातच नाही. तर इतर चार लोकांचं जे म्हणून वास्तव आहे तेच कवीचं वास्तव आहे, फक्त ते वास्तव ग्रहण करणं जे असतं ते कवीच्या बाबतीत थोडं वेगळं असतं. कवी जरा जास्त चिंतनशीलतेनं त्या गोष्टीकडे पाहतो. आणि दुसरी गोष्ट, कवीला भाषा येते, सांगण्याची पद्धत येते, त्यामुळे तो आणखी कवितेतून ते मांडतो पण. तर हे ग्रहण केलेलं मांडण्यासाठी कवी एक सतत भाषेचा एक शोध घेत असतो आणि कवितेची भाषा शोधणं ही खरंच एक जटिल प्रक्रिया आहे. ती तशा येणे म्हणजे थेट उलगडून दाखवणं. म्हणजे इथं मी तुमच्यासोबत अर्ध्या 1 तासापासून जवळपास 1 तास आता झाला असणार किंवा होऊन गेला असणार, इतक्या वेळापासून बोलत असलो तरी मला अजून असं वाटतं की कवितेची भाषा ही एक जटिल आणि अमूर्त अशी प्रक्रिया आहे. म्हणजे ते आपण ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतो ती तशी एक प्रक्रिया आहे. प्रत्येकजण त्याच्या पातळीवरती म्हणून ह्या प्रक्रियेकडे पाहत असतो. प्रत्येक कवी त्याच्या पातळीवरती भाषेचा म्हणून शोध घेत असतो. आणि
कवीसमोर दोन जे आव्हानं आहेत ते कायम राहणारच आहेत. तर ते पहिलं आव्हान आहे आशयाच्या संदर्भात, की आपण आपला आशय जो आहे अनुभव विश्वातून आलेला तो कसा समजून घेतो आणि तो आशय मांडण्यासाठी भाषेचा शोध घेणं, रूपबंधाचा शोध घेणं, ह्या दोन गोष्टींसाठी स्वतः कवीला कायम स्वतःसोबत संघर्ष करावाच लागणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्या संघर्षातूनच कवितेची म्हणून जी काय भाषा आहे ती उभा राहत असते आणि याच्या माध्यमातूनच आपण कवितेची भाषा समजून घेऊ शकतो. आणि मला पुन्हा म्हणजे तेच म्हणायचं आहे की माझ्या पद्धतीनं मला जे काय थोड्याफार ज्या किरकोळ कविता मी लिहिल्यात आणि वाचक म्हणून जे काय थोडंफार वाचलं आहे त्याच्यातून मला असं काहीतरी कवितेच्या भाषेच्या बाबतीत वाटतं. ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी तालुका महाडा जिल्हा सोलापूर यांचा मनापासून अतिशय आभारी आहे की या ठिकाणी मला आपल्या सर्वांसोबत आपण बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.